यानंतरची बातमी राज्यातून वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं उत्तर महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलंय। एकट्या नाशिक जिल्ह्यातच 6 दिवसांच्या पावसानं जवळपास 4000 हेक्टरवरील शेतपिकांना फटका बसलाय। कांदा, आंबा, गहू, डाळिंब आणि भाजीपाल्यासह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय। एकंदरीतच हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं बळीराजा हतबल झालाय, तो आर्थिक संकटात सापडलाय। पाहूया अवकाळीच्या पावसाचं थैमान या रिपोर्टमधून। विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस, रस्त्यांना आलेलं नदीचं रूप, ताशी 25 किलोमीटर वेगानं वाहणारे वारे। खरं तर ही सर्व दृश्य बघून पावसाळ्याला सुरुवात झाली की काय असाच प्रश्न सध्या सगळ्यांना पडलाय। मात्र कडाक्याच्या उन्हात पडणाऱ्या या पावसाचा मोठा परिणाम शेती पिकांवर झालाय। गेल्या 6 दिवसांपासून वातावरणात झालेल्या या बदलामुळे शेतकऱ्यांसमोर एक नवं संकट उभं राहिलंय। महाराष्ट्रातील एकूण 18 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली असून उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत अवकाळीनं कहर केलाय। जळगाव जिल्हा हा सर्वाधिक केळी उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो। त्यामुळे रावेर, चोपडा, यावल, मुक्ताईनगर, जामनेर या तालुक्यांमध्ये केळी पिकाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळते आहे। आपण चोपडा तालुक्यातील धानोरा शिवारामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय खरं तर सातत्याने या ठिकाणी वादळी वारा व अवकाळी पावसामुळे जे आहे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या परिसरातील हजारो हेक्टर केळीच्या बागा ज्या आहेत या आडव्या झालेल्या आहेत। खरं तर ज्या पद्धतीने केळी उत्पादक शेतकऱ्यांचं या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून केळी उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी केळी उत्पादक शेतकरी देखील आहेत। काका, काय सांगणार? ज्या पद्धतीने खरं तर अवकाळी पाऊस सुरू आहे, किती दिवसापासून हा पाऊस सुरू आहे, कशा पद्धतीचं वारा वादळ जे आहे या परिसरात आल्याचं पाहायला मिळतंय? 7-8 दिवसापासून अवकाळी पाऊस, गारपीट चालू आहे। नुकसान भरपूर झालेलं आहे केळीचं। आमच्या शेतातला 2 हेक्टरची केळी संपूर्ण आडवी झालेली आहे। तरी आमदार साहेब येऊन गेले, पंचनामे झालेत, गुलाबराव पाटील येऊन गेलेत। तर थोडंसं लवकरात लवकर जर आम्हाला हे मिळालं तर बरं होईल, जर असं सहाय्य मिळालं तर। नंदुरबार जिल्ह्यात मागील 6 दिवसापासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। याचाच फटका आता शेतकऱ्याला बसताना दिसून येत आहे। मी सध्या नंदुरबार तालुक्यातील आष्टे या शिवारात आहे। आपण पाहू शकता या शेतकऱ्यानं 3 एकरामध्ये उन्हाळी कांद्याची लागवड केली होती। जानेवारी महिन्यात या कांद्याची लागवड करण्यात आली होती। कांदा जो आहे तो पूर्णपणे खराब झालेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे। ऐन काढणीचा आलेला पाऊस याच्यामुळे या कांद्याचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान जे आहे या शेतकऱ्याला सोसावं लागत आहे। कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार एकट्या नाशिक जिल्ह्यातच 5 दिवसात जवळपास 4000 हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झाली आहेत। यात कांदा 1200 हेक्टर, आंबा 2100 हेक्टर तर सर्वाधिक 2500 हेक्टरवरील डाळिंबाचं नुकसान झालंय। भाजीपाल्यालाही चांगलाच फटका बसलाय। वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे शेतात पाणीच पाणी साचलंय। या सर्व परिस्थितीमुळे फायदा तर सोडाच, मात्र उत्पादन खर्च देखील निघेल की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। नाशिक जिल्ह्याचाच विचार केला तर कांदा, आंबा, भाजीपाला, फळबागा, गहू, मका अशा सर्वच पिकांना खरं तर याचा फटका हा बसलेला आहे। मी आत्ता नाशिकच्या मुंगसरा या गावी आहेत। आपण समोर जर बघितलं तर या पावसामुळे काय परिस्थिती उद्भवली हे आता आपण बघत आहोत। गिलक्याची ही बाग आहे। दिवसरात्र मेहनत घेत खरं तर 3 एकरवरती हे गिलके भाऊसाहेब मैजुने यांनी खरं तर लावलेले होते। मात्र आपण समोर जर बघितलं तर जिकडे तिकडे पाणी आणि चिखल जो आहे तो नजरेस पडतोय। नक्की काय परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत। भाऊसाहेब आहेत शेतकरी। दादा, काय एकूण परिस्थिती? 6 दिवसापासून चाललेल्या पावसामुळे आमचं हे गिलके पीक 3 एकरमध्ये घेतलेलं होतं ते पूर्ण खराब होऊन गेलेलं आहे। त्याला आम्ही आतापर्यंत 4 लाख रुपये खर्च झालेला आहे। तो आता कसा मिळावा ही आम्हाला अपेक्षा आहे। कसा पाऊस झाला, काय परिस्थिती? इतकं दररोज संध्याकाळी उन्हाळा दिवस असून पावसाळ्यासारखा पाऊस झालेला आहे। बरं, दररोज इतका जोरात पाऊस व्हायचा आणि इतकं पाणी हे तुम्ही बघा, हे बघा गाळ बीळ कसं झालेला आहे। आणि त्याचा आता ट्रॅक्टर चालू नाही राहिले आमचे, त्याच्या पावडर मारण्यासाठी या गिलक्याला रोज पावडर लागते, पण आता त्याला पावडर मारता येईना आम्हाला, त्याच्यामुळे ते खराब होऊन चालली।
पण बघत आहोत खरं तर जवळपास 4 लाखापर्यंत त्यांना खर्च आला आहे. मात्र हे 4 लाख तर सोडा, मात्र उत्पादन खर्च तरी निघेल की नाही हाच प्रश्न आता बळीराजासमोर आहे. कांदा उत्पादकांचा जिल्हा म्हणून खरं तर नाशिकची ओळख आहे. मात्र अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरीच कुठेतरी संकटात सापडलेला आहेत. आपण जर बघितलं तर या पावसाचा मोठा फटका हा कांद्याला बसला आहे. आपण समोरची जर ही दृश्य बघितली तर मुंगसरा गावामध्ये मी सध्या आहेत. हा कांदा अक्षरशः सोडून हा गेलेला आहे. काय परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत. दादा, काय एकूण परिस्थितीत कांद्यावर कसा परिणाम झाला आहे पावसाचा? कांद्यावर पावसाचा परिणाम असा का फार सोडून गेला. 10 एकर कांदे आणि पूर्ण सडलेले कांदे, आणि पाऊस असा होतो का गारा आणि एकदम थंड पाऊस होतोय. शेतकऱ्यांना तिची लागवड सुद्धा पिटणार नाही. 1 एकरी जवळजवळ 1.5 लाख रुपये खर्च लागतोय. पुरं आता सडलेलं आहे पावसाने. काय करावं आता? ओल्ले झाले कांदे आहे ना, परत ट्रॅक्टर जीप पिकअप पाठवून देता, हे घरी घेऊन जा म्हणतात, तुमच्या घरी साठवा आता सडायला. बरं, अशी परिस्थिती झाली. आपण बघत आहोत ही खरं तर परिस्थिती आहेत. एकीकडे आसमानी संकट, सुलतानी संकट अशा दोन्ही संकटाचा सामना खरं तर सध्या बळीराजाला करावा लागतोय. लवकरात लवकर सरकारने मदत करावी, पंचनामे करण्यात यावे अशीच त्यांची मागणी. दरम्यान पावसामुळे झालेल्या या नुकसानीनंतर महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आले. पंचनामे पूर्ण होताच शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल असं कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय. हे मालेगाव असेल, सटाणा या 2 तालुक्यांमध्ये डाळिंब पिकामध्ये आणि पेठ, इगतपुरी आणि सुरगाणा यामध्ये आंबा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात फटका आहे. तसेच इतर तालुक्यांमध्ये भाजीपाला पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येत आहे. सुरुवातीच्या टप्प्यामधले जे 5, 6, 7 तारखेला जो काही पाऊस झाला तर त्याचे पंचनामे सध्या क्षेत्रीय स्तरावर पूर्ण झालेले आहेत. आणि त्यानंतर ते दुसऱ्या टप्प्यामध्ये 7, 8, 9ला जो पाऊस झाला तर त्याचे पंचनामे आता सध्या सुरू आहेत. हवामान खात्याकडून पुढील काही दिवस अवकाळी पाऊस कायम राहील असा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर चिंतेचे ढग कायम असून सरकारनं लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून आम्हाला मदत पोहोचवावी अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करतोय. प्रांजल कुलकर्णीसह मंगेश जोशी आणि प्रशांत झवेरी, NDTV मराठी.